अंमली पदार्थ तयार करून विकणाऱ्या आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले अटक। अंमली पदार्थाची निर्मिती करून ते विकणाऱ्या 8 आरोपींना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून 26 ग्रॅम एमडी, 4 किलो 850 ग्रॅम चरस व ते बनवायचं साहित्य, केमिकल असा एकूण मिळून 55,73,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ, एकूण 60 रुपयांचे अंमली पदार्थाचे साहित्य, त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे व त्यांच्या पथकाने 28 डिसेंबर 2023 रोजी जयेश कांबळे उर्फ गोलू, आंबेडकर रोड वर विघ्नेश शिर्के याला वर्तकनगर येथून 78.8 ग्रॅम एमडीसह पकडले होते। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता एमडी पुरवणाऱ्या अहमद शफी, शब्बीर अब्दुल करीम शेख यांना पालघर येथून अटक केली। त्यावेळी त्यांच्याकडून 26 ग्रॅम एमडी व 4 किलो 850 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला। अंमली पदार्थ पुरवणाऱ्या मोहम्मद राहनीफ अन्सारी याला विरार येथून अटक करण्यात आली, तर मुंबई येथे राहणारा अमीर खान हा अंमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती दिली। त्याने आपल्या ओळखीचा मनोज पाटील उर्फ बाळा हा अंमली पदार्थ आपल्याला पुरवत असल्याचे सांगून तो यापूर्वी गुजरात राज्यात एमडी अंमली पदार्थाच्या तस्करीत अटक असल्याचे सांगितले। त्याची अधिक माहिती घेतली असता तो गुजरात येथील जेलमधून पॅरोलवरती आल्यावरती परत कारागृहात न जाता पळून गेला होता। मनोज पाटील हा कुठल्याही प्रकारचा मोबाईल कॉल न करता इंटरनेट डोंगलचा वापर करून व्हॉट्सअपच्या कॉलद्वारे संपर्क करत असल्याने तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने तो सापडत नव्हता। पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करून मनोज उर्फ बाळा लक्ष्मण पाटील याला रायगड येथून अटक केली। त्याचा साथीदार दिनेश म्हात्रे याची देखील चौकशी केली असता दोघांनी मिळून पेण येथील एका फार्म हाऊस घेतले होते। एमडीची निर्मिती करून विक्री केली होती। दरम्यान सदर फार्म हाऊसचे मालक संशय आल्याने त्यांनी तेथून एमडी पदार्थ बनवण्याचे साहित्य हलवून तळोजा येथे नेऊन ठेवले व तेथे एमडी बनवण्यास सुरुवात केली। तेथे त्यांनी 21 लाख रुपयांचे 210 ग्रॅम एमडी बनवले। पोलिसांनी ते सर्व जप्त केले आहेत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित, पोलीस उपनिरीक्षक दीपेश केणी व त्यांच्या पथकाने केली आहे। सगळ्या मशीन्स लागतात, फॅक्टरी सेटअप लागतं, ते त्या ठिकाणी आपल्याला मिळून आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला 201 ग्रॅम वजनाचं एमडी त्या ठिकाणाहून जप्त झालेलं आहे। आपल्याला अतिशय उत्कृष्ट काम अँटी नार्कोटिक सेल ठाणा क्राईम ब्रांचने या ठिकाणी केलेलं आहे। एक फॅक्टरी सेटअप आपल्याला या ठिकाणी मिळून आलेला आहे, परंतु दिनेश म्हात्रे लवकर आपल्याला मिळाला नसल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी असलेला जो काही कच्चा माल, केमिकल्स आहेत ते सगळे नाल्यामध्ये ओतून तो डिस्ट्रॉय केलेला आहे। परंतु तरीही त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम आहे की फॅक्टरी सेटअप ज्या ठिकाणी एमडी तयार होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण 8 आरोपी या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत। याच्यामध्ये सुरुवातीला आपण टोटल 314 ग्रॅम एमडी त्या ठिकाणाहून टोटल गुन्ह्यामध्ये आपण हस्तगत केलेला आहे आणि एका आरोपीला अरेस्ट करत असताना अकबर खाऊला त्या ठिकाणी 4 किलो 850 ग्रॅम वजनाचं चरसही त्याच्याकडून आपण जप्त केलेलं आहे।